मैदानाच्या आतमध्ये तैनात. एका बाजूला आमचे सुरेश राणे सर असतील मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे अडिवली गावचे संदीपजी भाणे सर असतील. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. काय कुठेच आजच्या दिवसामध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये आमचे भूषणजी भाणे सरांना आपण पाहतोय. 2 दिवसाची मेहनत त्यांची सुद्धा. गेम ऑन करा पंच. लेट्स प्ले. नक्कीच पुढच्या वर्षी सुद्धा सुमेधदांच्या प्रयत्नानं आपण स्पर्धा पाहणार आहोत. पहिले 2 दिवस मात्र ऑल इंडिया ओपनचे लॉट्स आपल्याला पाहायला मिळतील आणि दुसरे 2 दिवस हे ग्रामीण संघांना प्राधान्य दिले जाईल. स्पर्धा पुढच्या वर्षी पाहावी लागेल आपल्याला. तर स्पीडअप करा. कोणत्याही प्रकारचा विलंब नकोय. एका बाजूला मलंगड विभागातील दादा संघ तर दुसऱ्या बाजूला अंबरनाथ विभागातील दादा संघ आपण पाहतोय. हार्दिक पाकर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट मलंगड विभागातील दादा संघ ताकदवार संघ भालबी संघ पाहतोय आपण. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत मते सज्ज होत आहे पहिल्या पिवच्या षटकामध्ये. पहिला बॉल लिडिंग एज लागते. बॅटची बिग विकेट. प्रमोद सोरखा दे मात्र पवीर यांच्या दिशेने पहिला धक्का टीम गावदेवी भालबीला. दोन षटकांची मॅच मात्र असेल. 2 षटकांच्या या सामन्यामध्ये किती धावा बनवेल टीम भालबी आज प्रश्न मैदानाच्या आतमध्ये. पहिली विकेट आली आहे प्रमोदची. प्रमोद सोरका दे मात्र मैदान तंबूच्या असताना जात असताना इष्टांच्या मागे निहालने मात्र सुरेख झेल पकडला. त्या प्रमोदने कालच्या दिवसामध्ये काय फटकेबाजी केली होती. मैदानाच्या चौफेर बाजूने फटके पाहायला मिळाले प्रमोदच्या बॅटमधनं. पण तो प्रमोद आता परततोय. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती निनाट नंबर 3 वरती आपण पाहतोय. सुचित राणेला पाहतोय आपण. स्पर्धा मानाची स्पर्धा, गावाची स्पर्धा, सबीर दादांच्या या प्रयत्नांची स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आपण पाहतोय आणि पूर्ण ऑर्गनाइज टीम आज लाभली आहे आमच्या सबीर दादांच्या पाठी. मात्र ही स्पर्धा पार पाडतोय. श्रद्धांजली धर्मवीर चषक 2026 आपण पाहतोय आणि 26चा हा मेगा फायनलचा सामना आजचा. थोडा फास्ट केला थोडा आपण. गोलंदाजी मार्क होते अनिकेत मतेला मात्र पहिली विकेट मिळाली आहे. प्रमोदची विकेट मिळाली मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटमन सुचित राणे नेट नंबर 3 वरती. पहिला बॉल हाफ ट्रॅकर मनगटी ताकदीचा वापर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार आणि ज्या प्रेक्षकाने ऐवा झेल पकडली त्याचे रोख 500 रुपयाचा कॅश प्राइज आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने दिले जाईल. पहिला षटकार आलाय. ठोक डीजे. छत्रपती शिवाजी. संचित राणेची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलतीये. षटकार पहिल्या बॉलवरती आलाय. यावेळेस आणखी घाट प्रकार उडवलाय लॉंग आमच्या साइड स्क्रीन समोर. आणखीन एक दमदार षटकार. छत्रपती आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपण देतोय आमच्या व्यासपीठावरती. नक्कीच आयोजन कमिटी आमची दिलदार व्यक्तिमत्व सर्व पाहतोय आम्ही आमच्या व्यासपीठावरती. समीर दादा अँड कंपनी. आणखी एक तडाखा त्या दिशेने लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर. आणखी एक दमदार षटकार. आमचे विकास दादा भोईर यांच्याकडनं 2000चा कॅश प्राइज आता संचितने पटकावलाय. संचित राणे मैदानाच्या आत. सुचित राणे मैदानाच्या आतमध्ये. तिसरा षटकार लागोपाठचा. अनिकेत मतेवरती प्रहार. त्या दिशेने मात्र 3 फटके सजवले. संचित राणे आपण पाहतोय. सुचित राणे आपण पाहतोय मैदानावरती.
यावेळेस चेंडू गुडला स्पॉटवरती पडला आणि इष्टकशा हासामध्ये विसावतोय. हा येतोय डॉट बॉल. अनिकेत मते कमबॅक करतो. जरी लागोपाठच्या 3 चेंडू 3 षटकार पाहिले पण तो आता थांबवण्यामध्ये यश आले. ते फलंदाज सुचित राणेला पाहतो आपण. शेवटच्या टप्प्यात ही स्पर्धा पाहतो आपण. मेगा फायनलचा दिवस, मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण धर्मवीर चषकामध्ये. यावेळेस वेगवान चेंडू सबमरीन डिलिव्हरी परंतु लाहीम पाहावी लागेल. यस पंच आम्हाला दर्शवत दॅट इज व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती ऍड केली जाईल. धाव संख्या धावफलकावरती 19 धावा. पहिले षटक प्रगतीपथावर पाहतो आपण. अनिकेत मते, नक्कीच प्रेशर असेल अनिकेत वरती. अनिकेत सुद्धा मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळत असतो. सुचित राणे सुद्धा मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळतो. पहिली विकेट जरी आली असली तरी पण धावांचा रोख. आणखीन एक तडाखा मिड विकेटला फेकून दिलाय. सीमा रेषेच्या बाहेर षटकार. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपलं या श्रद्धांजली चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि कुणाल भाबडे त्यांचं तुझा स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या ऑर्गनाइज कमिटीकडनं सहर्ष स्वागत. आजच्या ह्या दुसऱ्या दिवसामध्ये ताईंचं आगमन झालंय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आपण पाहू शकता एक दमदार व्यक्तिमत्व. मोस्ट वेलकम ताई. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहतोय श्रद्धांजली चषक 2026 हे पर्व. गोलंदाजी मार्कवरती आता चिखलोली एक्सप्रेस आपण पाहतोय. हर्षद धोंडेला पाहतोय. आघाडीचा फलंदाज तुषार मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र व्ही मध्ये फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षक अनिकेत मते आहेत तिथे. कोणत्याही प्रकारची चूक होणार नाहीये. सिंगल येते, सिंगलने स्ट्राईक रोटेट आणि स्ट्राईकला आता फलंदाज त्याच्या बॅटमध्ये 3 षटकार पाहिले आणि 4 षटकार पाहिले. तो सुचित राणेला पाहतोय आपण ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका कट केला. फक्त दिशा दिली आहे. चेंडू अलांड कार्पेट चाललाय. गोळीच्या वेगाने फरार होतोय. आणखीन एक सुचितच्या बॅटमध्ये होता हा दमदार चौकार आणि चौकारीच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचली ती 29 धावा. 30 धावा. आयवा कॅच साठी मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि आयवा कॅच आहे थोडं 700 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 700 रुपयाचा कॅश प्राइज आहे. नरेश पाटील यांच्याकडनं 200 रुपये आयवा कॅश साठी. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय या अंबरनाथच्या क्रीडा नगरीमध्ये. जय भोले क्रिकेट क्रीडांगणावरती हा दिव्य मान सोहळा आपण पाहतोय. हर्षद ढोंडेवरती आता हल्ला. यावेळेस सभा आणखीन एक हात ट्रॅकर चाबुक शॉट. चेंडू पहिल्या टप्प्यावरती सीमारेषेच्या बाहेर. आणखीन हर्षद धोंडेवरती प्रहार. सुचित राणेचा पाहतोय आपण. लगोपाठचा हा दुसरा चौकार. यावेळेसचा आणखीन एक मनगटी ताकदीचा वापर. चेंडूला फेकून दिलाय. काबू करण्याच्या वरनं आणखी कॉपरेट करा. आपण लक्ष द्या. नक्कीच काय सूचना असतील तर चेंडू फेकायच्या अगोदर आम्हाला कळवा. आम्ही नक्कीच पोहोचवू. हर्षद धोंडे गोलंदाजी मार्क वरती. स्लोवर गतीचा चेंडू फसवा. चेंडू फेकलाय आणि
ही सिंगल मात्र स्कोर कार्ड वरती ऍड केली जाते. सिंगलने स्ट्राइक रोटेट होत आहे. अंपायर बॅट कट आहे का? यस बॅट कट. एक धावेने मात्र धावफलक पुढे सरकेल. 2 षटकांचा वादवी खेळ संपलाय आणि धावा बनल्यात त्या स्कोर कार्ड वरती 41 धावा आणि इथनं बनवायच्या आहेत टीम तर नक्कीच प्रथम फलंदाजी करत असताना टीम भालबी गावदेवी भालबीने जर सामना बनवल्यात 41 आणि बनवायच्यात 42 तर टीम जय हनुमान मोरिवली या टीमला आम्ही यामध्ये परिवर्तन करतोय. या आपण ऐकूया या शेवटच्या सामन्यामध्ये ज्यांनी कालचा दिवसही गाजवला आजचा दिवसही गाजवला असे आमचे साथी समालोचक म्हणजे श्रवणजी धुमाल सर यांना. तर थोडा फास्ट केल्याचा आपण थोडा भालबी संघ उशीर नकोय. मेगा फायनल आपण पाहतोय. कोणत्याही संघावरती अन्याय आपला पाहायचा नाहीये कारण स्पर्धाची शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पाहतोय आणि शेवटच्या टप्प्यामध्ये ह्या कोणताही काळबोट लागू नये या स्पर्धेला. तब्बल टायमाचा विचार केला तर 6:05 झाली आहेत. थोडा फास्ट केला आपण जरा कोऑपरेट करा जरा. शेवटचा दिवस आपण पाहतोय. धर्मवीर चषक 2026 हे पर्व पाहतो आपण. समीर दिलीप भोईर व जय भोले क्रिकेट क्लब अंबरनाथ गाव आयोजित ऑर्गनाइज टीम यांच्या विद्यमानाने ही स्पर्धा आपण पाहतोय. या तत्परतेवर आम्ही थांबतोय. या आपण ऐकूया बदलापूर गावचा एक गोड आवाज आमचे साथी समालोचक आणि आमचे मित्र श्रवणजी धुमाल सर यांना. थँक्यू. विनंती असेल की आपण या स्टेजवरती आमच्या अतिथी कक्षामध्ये या. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. पंचक मॅच ऑन करा. या तत्पर आपण ऐकूया बदलापूरचा एक गोड आवाज आमचे साथी समालोचक श्रवणजी धुमाळ सर. थँक्यू. थँक्यू सो मच. मॅचला करूयात सुरुवात. पहिला बॉल आडवा बात खेळला पण बॉल चला फिल्डरच्या हातामध्ये स्ट्रेट इनटू द बास्केट. पहिल्या बॉल वरती केली आहे. पहिली विकेट संपादित. मोठा वासा गळाला. प्रशांत सूर्यराव इज बॅक टू द पवेलियन. A new batsman, new candidate in at number 3. तिसऱ्या क्रमांकावरती बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय श्याम डांगे. यस क्रॉस बॅटेड करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक कंप्लीट. दुसरीचा खोल आणि आता 2 धावा झाल्यात. सहजरित्या कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. अगदी पहिल्याच बॉल वरती बाद झाला बॅट्समन प्रशांत सूर्यराव. त्यानंतर श्याम डांगे मैदानामध्ये आला. 2 धावा बनल्यात. 42 लक्ष. यावेळेला समोरच्या दिशेनं लॉंगर मध्ये फिल्डर पुन्हा एकदा स्ट्रेट इनटू द बास्केट.
टिपला असेल, संपलाय खेळ. 1 मोर विकेट डाव. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावरती चिखलोली टीमचा ट्रम्प कार्ड अर्थातच अनिकेत मतेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अजूनही हर्षद दोंड्या मैदानामध्ये आला नाहीये. पुढचा बॉल बॅट्समन तयार. अनिकेत साठी बॉल शॉट ऑफ लेंथ समोरच्या दिशेनं. जितकी जास्त उंची तितकी जास्त लांबी. आवेशी वार्तालाप करत आबासोबत गप्पा गोष्टी साधत बॉल निघून चालला थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. एक आसमानी टोला मैदानाच्या आतमध्ये खेचलाय अनिकेत मतेला. आम्ही म्हणूनच तर म्हणलं होतं चिखलोली टीमचा ट्रम्प कार्ड काय याला म्हणलं जातं. पुढचा बॉल अनिकेत तयार. खोलवर टप्प्याचा बॉल पंचाकडे आशाभूत नजरेनं फलंदाज अनिकेतनं पाहिलं होतं पण पंच आपल्या निर्णयात तट असतात. अंपायर सिग्नल यस इट इज डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या तर तब्बल 8 षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतोय. 7 बॉल शिल्लक 34 करायचे या मॅच मध्ये. शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा बॉल लेग कटर धीम्या गतीचा लेग कटर आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा बॉल डॉट. आता समीकरण बॉल शिल्लक शेवटचे 6 विजयासाठी धावा टोकायच्यात त्यात 34 ठोक डिझाईन. बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. ओव्हर नंबर 2 मध्ये परेश सोरखातेला आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आकाश. ज्याला प्रत्येक गोलंदाजाला आतापर्यंत आकाश दाखवला तो आकाश तयार. पहिला बॉल. पहिलाच बॉल. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. मागच्या मॅचचा हिरो आता या मॅच मध्ये ठरलाय 0. क्लीन बोल्ड. बॅट्समन आउट. चला नवीन बॅटर आपण प्लीज मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर उतरा. हर्षद धोंडे. पहिल्याच बॉल वरती आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडलाय मिस्टर परेश सोरखातेनं. कालचा दिवस देखील गाजवला होता परेश सोरखातेनं आपल्या गोलंदाजच्या जोरावरती आणि आजच्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी करतोय मिस्टर परेश सोरखाते. ज्या प्रकारचं षटक विनोद हाताळलं आता त्याच प्रकारचं षटक हे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती विनोदनं देखील विकेट संपादित केली होती आणि आता परेशने देखील विकेट संपादित केली आहे. शेवटचे 5 बॉल धावा करायच्या 34. 5 बॉल 34 ची गरज. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल चाललाय जमिनीला गुदगुल्या करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. आता शेवटचे 4 बॉल धावा करायच्या 30. 30 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम लास्ट 4 बॉल्स. 4 जरी षटकार आले तरी या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं विजय संपादित करेल गावदेवी क्रिकेट क्लब भाल. चार बॉल 30. नेक्स्ट बॉल. हर्षद धोंडेचा वार मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक संघार आणि बॉल सीमा पार. टाटा बाय बाय षटकार. परेश सोलखातेने जर विकेट संपादित केला तर 1000 रुपयाचं पारितोषिक सुभाष जाधवांच्या माध्यमातून पारितोषिक आलाय.
हो, खोदून काढायचा प्रयत्न मैदानमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता. चला शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक आहेत. विनंती असेल परेश सुरखाते स्पीडअप करा. चांगलं क्रिकेट आपल्याला गावठी बाल टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. या दरम्यान शॉट आपले होता आपण फुल केला आणि आता बॉलला गोल केला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. येस आयवा झेल तिथे त्या ठिकाणी कंप्लीट केला होता आणि त्या झेलसाठी रोख रक्कम तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून समीरदादा भोईर पुरस्कृत धर्मवीर चषक. चॅम्पियन इज द चॅम्पियन. हु विल विन द चॅम्पियन? चॅम्पियन इज द चॅम्पियन टीम. गावदेवी क्रिकेट क्लब. भाल इज द चॅम्पियन. खऱ्या अर्थानं काहीशे शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय. खऱ्या अर्थानं क्रिकेटला धर्म मानणाऱ्या आपल्या ताई, सर्वांच्या लाडक्या ताई, अंबरनाथ महानगरपालिकेचा दमदार नगरसेविका सौभाग्यवती अनिताताई भोईर याचा शुभ सन्मान आपण आपल्या अतिथी कक्षामध्ये करूयात. मी विनंती करेल पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय आणि या स्पर्धेचे काही सत्कार आपण करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती.